शेवटचा दिवस आणि आम्ही आज सर्वजण सोनं लुटतो या ठिकाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नंदगडच्या वतीने जी गेल्या 15 वर्षापासून दौड काढण्यात येत आहे ते यावर्षीचा आजचा सांगता समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी सर्व नंदगडमधील धारकऱ्यांनी सर्व हिंदू बांधवांनी दौडचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलेलं आहे। आणि आता या ठिकाणी जी सभा झाली त्या सभेला पुण्यावरून प्रखर व्याख्याते इतिहासकार श्री सौरभ करडे आले होते, त्यांनीही मार्गदर्शन केलेले आहे। आता आम्ही या दौडमध्ये जे आमचे धारकरी सहभागी झाले होते त्या धारकऱ्यांचे काही विचार घेणार आहोत। त्यांना दौडबद्दल काय वाटतं, त्यांना हिंदू धर्माबद्दल काय वाटतं हे आम्ही त्यांना विचारून घेणार आहोत। तर चला आपण जाऊया थेट त्या धारकऱ्यांपाशी। नमस्कार, जय शिवराय। या ठिकाणी पुण्यावरून आमच्या नंदगड गावामध्ये खास प्रबोधन करण्यासाठी पुण्याचे प्रखर वक्ते ज्यांची ओळख आम्हा सर्वांना आहे असे सौरभ करडे दादा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना आमच्या गावामध्ये येऊन कसं वाटलं हे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सगळ्यात प्रथम तुम्हाला विजयादशमीच्या शुभेच्छा। आणि 9 दिवस दुर्गामाता दौड अतिशय ताकदीने तडफेनी आळस झटकून तेजस्वीपणे पार पाडली, त्याबद्दल सगळ्या मावळ्यांच्या माझा मानाचा मुजरा तुम्हाला। पण मी या भागात खूप फिरतो, नंदगडवासियांचा आज उत्साह पाहिला, मी हरखून गेलो। जसं मी आत येत होतो तसं तिथे लहान मुलाचं बारसं त्या ठिकाणी दुर्गामाता दौडीमध्ये केलं जाता आणून ठेवलं होतं। घरातली प्रत्येक वस्तूची कनेक्टिव्हिटी ही या सणाशी आणि या दुर्गामाता दौडीशी झाली। माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं ज्यावेळी माता हातामध्ये बाळाला घेऊन त्या दुर्गामाता दौडीमध्ये सहभागी झाली होती। अफाट हा उत्साह असाच वाढत गेला तर नंदगडची ही दौड ही महाराष्ट्र आणि इतर प्रांत सगळ्या ठिकाणची अतिशय मोठी दौड होईल। आणि विशेषतः तरुणांचा सहभाग, मला माहीत आहे की मी बोलत असताना ऊन आलं होतं कार्यक्रम चालू असताना पण एकही महिला उठली नाही। हे काय असतं, हे कार्यक्रमामुळे नाही, हे स्पिरिट आहे आणि हे स्पिरिट आम्हाला या बेळगाव भागामध्ये, या नंदगड भागामध्ये, या पश्चिम भागामध्ये बघायला मिळतं खानापूरच्या। आणि विशेष म्हणजे हे आमचे सगळे मावळे आहेत, यांनी सगळ्यांनी मिळून हे इथं जिवंत ठेवलं आहे। एखादी गोष्ट चालू करणं हे सोपं आहे पण ती टिकवणं अवघड असतं, त्याच्यातलं सातत्य राखणं अवघड असतं। सातत्य राखून त्याची ही जी काही आज फळं आलेली आहेत ही फार सुंदर आहेत। तुम्हाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। मायबाप पांडुरंग परमात्मा आणि आई तुळजाभवानी आणि पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कायम तुमच्यावरती आशीर्वाद ठेवून राहो। धर्मोरक्षती रक्षिता म्हणतात तसं तुम्ही धर्माचं काम करता। सगळे नंदगडवासीय तरुण तुमच्या पाठीशी देव देश धर्मासाठी असणाऱ्या महान विभूती कायम आशीर्वाद देतील याच्यात काही शंका नाही। धन्यवाद दादा, तुम्ही आपले अमूल्य विचार असे आम्हाला दिला, मार्गदर्शन केल्याबद्दल आणि तुम्ही आल्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद देत आहोत। आम्हाला दौडबद्दल खूप आनंद व उत्साही वाटला, खूप छान वाटलं कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत, त्यांनी आम्हाला खूप धाडस दिलेलं आहे की आम्ही कसं वागावं, आम्ही कसं वाघिणीसारखं राहावं। आज इथे एक पुण्याचे धारकरी आलेले, त्यांनी खूप छान मार्गदर्शन दिलं आम्हाला आणि त्यांनी आम्हाला खूप छान असं काय मार्गदर्शन दिलं। त्यांनी आम्हाला सांगितलं की महिलांनी कसं राहावं, कसं वागावं, महिलांनी कसं दुसऱ्यांना प्रोत्साहित करावं, दुर्गामाताबद्दल काय काय करावं आपण आणि दुसऱ्यांना कसं काय ह्याच्यात सामील करावं हे आम्हाला त्यांनी शिकवलं। जय शिवाजी, जय जिजाऊ। तर ह्या दुर्गामाता दौडमुळे पूर्ण गावामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। सर्व गल्लोगल्ली गावोगावी सडा रांगोळ्यांनी हा गाव सजलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही संपूर्ण महिला 9 दिवस या दुर्गा दौडला हजर होऊन एक हे दिलेलं आहे। गेल्या 10 दिवसापासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं या दुर्गा दौडीचं आयोजन केलं होतं। आज या ठिकाणी या दुर्गा दौडीच्या 10व्या दिवशी सांगता समारंभ झालेला आहे। त्यानिमित्त सौरभ करडे यांना या ठिकाणी पुण्याहून या दुर्गा दौडच्या कार्यकर्त्यांनी
निमंत्रित केलं होतं, त्याप्रमाणे त्यांनी जमलेल्या सर्व आया बहिणी माता भगिनींना व या दौडमध्ये भाग घेतलेल्या सर्व दौडकांना आपले विचार सांगितले व जिजामाता व शिवाजी महाराजांच्या योगदानाबद्दल जो प्रसंग घडला होता प्रतापगडवर अफजल खानाचा वध, याचं त्यांनी तंतोतंत सर्वांच्या डोळ्यासमोर ते चलचित्र उभं केलं. वास्तविक पाहता युवकांच्यामध्ये जी भीषण अशी व्यसनाधीनता वाढलेली आहे ती कुठेतरी कमी व्हावी, सर्व हिंदू संघटित व्हावा, भाषा भेद हा सर्व विसरून एकत्रित संघटना जमणे ही काळाची गरज असल्यामुळे ह्या एक दौडीचा मुद्दे उद्देश आहे. आपला इतिहास आपली परंपरा आपण राखणे हे आता गरजेचे झालेले आहे. बऱ्याच ठिकाणी हिंदू धर्मावर अतिक्रमण होत असतात, त्याच्याद्वारे आम्ही या ठिकाणी सर्व एकत्र येऊन सर्व धर्म जाती भाषा बाजूला सरून आम्ही एक ठिकाणी एक दिलाने काम केल्यानंतर आपल्या कुठेतरी हिंदू धर्माची म्हणा आपली इतिहासकारी परंपरा आपले सर्व उत्सव एकात्मतेनं साजरे करूया. तसेच ज्या पद्धतीनं आतंकवाद वाढलेला आहे त्या आतंकवादाविरोधात आम्ही सर्व कार्य करण्याची उत्साह ही दौड आम्हाला करून देते. गेले 10 दिवस ह्या पद्धतीनं हा सर्व सोहळा सुरू आहे. आता येणारे दौडीचा उत्साह युवकामध्ये आतापासून शिरलेला आहे. याबद्दल सर्व या आयोजकांचे आम्ही धन्यवाद देतो. हा उत्सव असाच पद्धतीनं तरुणच्यामध्ये एकात्मतेमध्ये जागृतता व्हावी व ज्या आता लव जिहाचे प्रकरण वाढले त्यामध्ये कुठेतरी आमच्या युवतींना मार्गदर्शन ह्या प्रकरण कुठेतरी थांबावं, यासाठी मी पुन्हा एकदा सर्व धारकऱ्यांना दौडकऱ्यांना शुभेच्छा देतो व ह्यापेक्षा चांगली दौड येणाऱ्या वर्षी आम्ही साजरी करूया. आमच्या गावामध्ये सर्व भाषेचे लोक असतात. ते कन्नड भाषिक, मराठी भाषिक, तेलुगू भाषिक, तामिळ भाषिक, हिंदी भाषिक सर्व हिंदू बांधव या दौडमध्ये सहभागी होत असतात. तसेच आमचे एक धारकरी आहेत, त्यांची मातृभाषा तेलुगू आहे, पण त्यांनी दरवर्षी मोठ्या उत्साहात या ठिकाणी दौडमध्ये सहभागी होत असतात, त्यांची सेवा बजावत असतात. हे सगळे त्यांचे मित्र आहेत, गल्लीमध्ये मोठ्या संख्येने येत असतात. आज थोड्या लवकर गेलेले आहेत, त्यांनी आपले विचार मांडतील तेलुगूमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा. అందరికీ నమస్కారం. దసరా దౌడ్ దుర్గా దౌడ్ మా ఊరిన నందిగడ్న సనా పెద్దది ఈ చేశారు దౌడ్. మేము దాంట్లో తెలుగు మరాఠీ కన్నడ అందరూ దాని గడ నడిచికి సనా పెద్దది ఒకటి చేశారు. ఇళ్ళనే ముక్కడు నడవడానికి మాది ఒకటి इच्छा ఉన్నాయి. दसरा दौड दुर्गामाता या दौडमध्ये सगळे जातीचं मराठी कन्नड तेलुगू हिंदी सगळे ह्या दौडमध्ये सगळे भागी असतात आहे. असंच पुढे बी जाऊ दे म्हणून आमचं इच्छा आहे. असंच सगळे आम्हाला सपोर्ट देऊन सगळे मिळून ಹಿಂದುತ್ವ काम ಕರುವ. ಕಳೆದ 15 ವರ್ಷಗಳಿಂದ ಹಿಂದೂ ಪ್ರತಿಷ್ಠಾನದ ವತಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ನಂದಗಡ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲದೆ ದುರ್ಗಾಮಾತಾ ದೌಡನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಈ ವರ್ಷ ನಮ್ಮ ಮಠಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಅಂತಿಮವಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅತಿ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಈ ದುರ್ಗಾಮಾತಾ ದೌಡನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾರೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು. नंदगड दौडीचा आज शेवटचा दिवस आणि या दौडीला घटस्थापना ते विजयादशमी इथपर्यंतची दौड आजपर्यंत आम्ही समाप्ती करत आहोत. आणि या दौडीमध्ये लहान मुलापासून आबालवृद्धापासून सर्वांनी सहभाग केला आणि या दौडीमध्ये आम्हाला मोठा पाठिंबा दिला. त्याबद्दल नंदगड शिवप्रतिष्ठान नंदगड यांच्या वतीनं मी त्यांचे सर्वांची नंदगडचे आभार मानतो. गेली 14 वर्ष झाली आम्ही ही दौड यशस्वी करत आहोत. आणि सुरुवातीला फक्त 14-15 जी मुलं होती, आज ती 1000-15-2000च्या ह्याच्यामध्ये ही दौड मोठ्या प्रमाणात होती आहे. आणि नंदगड हा मध्यवर्ती असल्याकारणानं आणि इथूनच इतर गावांचा संपर्क असल्याकारणानं नंदगडची दौड ही मोठी होते. आज श्री दुर्गामाता दौडीचा शेवटचा दिवस म्हणजे सांगता समारंभ नंदगडमध्ये अतिशय मोठ्या उत्साहामध्ये दौड चालते. जवळजवळ 10-15 वर्षे झाली ही दौड चालते. आणि या दौडीचा आदर्श घेऊन आम्ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेमार्फत या आजूबाजूच्या गावामध्ये ही दुर्गामाता दौड चालू केलेली आहे. आणि या दौडीचा एक आदर्श असा समोर ठेवून आम्ही या भागामध्ये कार्य करत आहोत. अतिशय चांगलं प्रोत्साहन या नंदगड गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये अतिशय मोठ्या उत्साहामध्ये या दौडीचं स्वागत केलं जातं. आणि असंच निरंतर करावं
या अगोदर करत आहे तर याच्या पुढे असंच करावं ही एक इच्छा व्यक्त करतो. जय श्रीराम मित्रांनो, आज नंदगडमध्ये दुर्गा दौडची सांगता झाली. त्याच्यामध्ये भरपूर उत्साहानं व एकदम आकर्षित असं देखावे करण्यात आले. त्यामध्ये पुरेच आपले भक्तमंडळी जवळजवळ नाही पडाय 2-3 हजार भक्तमंडळी सांभाळ होती. तर सर्वांना दुर्गा दौडची सांगता आली. जे 10 दिवस गेले त्यामध्ये इतके उत्साह वाढलेला आहे नंदगडमध्ये. असेच उत्साह व आमच्या हिंदूमध्ये एकजूट धरलं पाहिजे, असं सर्वांनी एकजुटीनं हे केलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकजुटीनं एक सहकार्यानं आपलं हिंदुत्व जागृत ठेवलं पाहिजे. त्यासाठी सगळ्या हिंदू बांधवांनी एकत्र येऊन एकजुटीनं सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे व आपल्या देशाचं रक्षण केलं पाहिजे. अशाप्रकारे आपण सगळ्यांनी हिंदू धर्म टिकू शकतो. त्यासाठी आपण शिवरायांच्याबद्दल, जिजामाताबद्दल, तसं संविधानाबद्दल अशा सर्व महान पुरुषांचे वाचन केले पाहिजे. त्यानंतर आपल्यामध्ये मतभेद जे आहेत ते दूर करून सर्व शिवप्रेमीने व शिवभक्तांनी एकत्र येऊन एकजुटीने सगळे निर्णय घेतले पाहिजे व एकजुटीने सगळं आपली कार्य केली पाहिजेत. आज आपण नंदगडमध्ये दुर्गा दौड सांगता करण्यात मडगल्लीच्या ज्या मुलांनी उत्साह दाखवला, तसेच 9 दिवस 9 गल्लीच्या मुलांचा उत्साह दाखवला, त्यावर त्यांचे पण धन्यवाद व कमिटीमार्फत आम्ही त्यांचे पूर्णपणे आभार आहोत. असंच सर्व सहकार्य कायमस्वरूपी ठेवू देत व आमच्या शिवरायांचं जे नाव आहे ते आधारांना कायमचं राहू देत सांगून मी माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेले 9 दिवस दुर्गा दौड नंदगड येथे मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत आहेत. आणि इथं आज मठगल्लीमध्ये या दौडीचं उत्सुकपणे स्वागत करण्यात आलं. आणि इथं सजावट मोठ्या प्रमाणात खाली त्याच्यासाठी सर्व मठगल्ली युवक मंडळ, महिला मंडळ यांचं मी नंदगड पंचायत अध्यक्ष यांच्या मार्फे सर स्वागत करत आहे. जय शिवराय. शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आज या दौडला मला बोलून माझा सत्कार केल्याबद्दल मठगल्ली कमिटीच्या वतीनं मी आभारी आहे. तसंच माझं एक महाराजांचं जे कार्य होतं 400 वर्ष झाली तरीसुद्धा त्यांचं अजून तसंच आहे. मी सैन्य दलामध्ये मराठा रेजिमेंटमध्ये संपर्क ठेवतो. मराठा रेजिमेंटमध्ये कुठलेही देवस्थान असला नाही आहे. आम्ही नुसता महाराजांनाच देव मानतो. हे आमचे मराठाचे राजे आहेत. आम्ही मराठा रेजिमेंटमध्ये महाराजांनाच देव मानतो. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नंदगड यांच्यांना मी प्रथमतः धन्यवाद मानतो. कारण की आपली दौड चालू होऊन 15 वर्ष झालेले आहेत, तरी जातीभेद न झाल्यामुळे सुद्धा आमची दौड ह्याच्यापेक्षा उत्सवाने पार पाडत आहे. आणि ह्यापुढे आपण अशीच मोठ्या संख्येने आपण दौड पार पाडवणार आहे. आणि आपण गल्लीची ही सजावट असंच गल्लोगल्ली ही सर्व पद्धतीने आपण सजावट करणार आहोत. आणि अशा तऱ्हेने आपण कायम असे दौड टिकून ठेवणार आहोत. धन्यवाद.